स्ट्राईक एंडला मोहन असणार आहे, नॉन स्ट्राईक एंडला विकी असणार आहे. ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय साहिल तयार आहे. P1 अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. दोन क्षेत्ररक्षक असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बाउंड्री लाईन वरती ताबा या दोन क्षेत्ररक्षकांचा असेल, कारण पॉवर प्लेच्या दोन षटकांमध्ये आपण पाहतो 30 यार्ड सर्कलचं तिथून दोन क्षेत्ररक्षक ठेवले जातात. पॉवर प्लेच्या बाहेर सक्ती असते आणि 2 ओव्हर नंतर नक्कीच 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती जातील. आज इन ऍक्शन आपल्याला पाहता येतात. नागेश दा देखील आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल आणि 12:07 इथून आपण पाहतो पहिला चेंडू पडतोय. 25 मिनिटांच्या आत आपल्याला 5 षटकं आणि 20 मिनिटाच्या आत एकंदरीत 4 षटकं फेकायची. जर 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं फेकली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जाईल. चला साहिल, जास्त वेळ करू नका आता, कारण आपण थोडस आज उशिरा आहोत. नक्की आम्हाला ऍडजस्ट केल्याबद्दल आम्ही खाड्याचा पाडा संघ आणि डिक्सर संघाचे नक्कीच मनापासून आभार मानू, कारण त्यांची मॅच चौथी होती जी आपण तिसरी खेळवतो. चांगल्या प्रकारे या दोन संघांनी सहकार्य केलंय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कीपरने केली चुकी आहे आणि चेंडू निघालाय बिहाइंड द विकेटला. नॉन स्टॉप रिझन मधून सरळ दणदण करत पहिल्या बॉलवरती आल्या धावा. 4 चौकार. चौकाराला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती इथून चौकाराने सुरुवात झाली. पहिली 4 धावा खऱ्या अर्थानं. पहिला जो चौकार आलाय तो बाईकच्या स्वरूपात आलाय, जो एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडला जाईल. धाफलकावरती आलाय 4 फूटचा बॉल राऊंड विकेटने साहिलचा. स्ट्राईकला मोहन ऑनसाइडला प्रहार गेलाय. डीप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे बरोबर काव कॉर्नर फेज मध्ये आणि या बॉलवरती एक सिंगल मिळणार आहे. धाफलक 2 बॉल नंतर आपण पाहतो 5 वरती जाईल. 5 षटकांची लढत आहे. गेल्या 2 मॅच मध्ये आपण पाहतो एकंदरीत 50 धावा देखील पार नाही झाल्यात. 39, 42 त्या धावा आपण पाहिल्या दाफलकावरती. 50 धावा नक्कीच पार झाल्या नाहीयेत गेल्या 2 सामन्यांमध्ये. स्ट्राईकला आता विकी आलेला आहे. पहिले 2 बॉल मोहनने खेळले, मात्र आता साहिलने एंड चेंज केला. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे, मिड ऑफला क्लिअर केले. सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनफिल्डला भेदत आल्या धावा. 4 आणखीन एक चौकार या षटकातील आपण पाहतो. आता विकीने मारलाय. येस, मिडॉनला चौकार आला आणि आता जो 30 यार्ड सर्कलच्या आज क्षेत्ररक्षक होता त्या आता बाहेर बोलावला गेलाय. पुढचा बॉल पुढे एकदा त्याच पद्धतीने खेळून काढला. पायावरती टाकलेला फक्त आपण पाहतोय. फ्लिकचा पटका सरळ वाईडिश लॉंगनला गेला. तिथे आता क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव मिळाल्या. दाफलकर आपण पाहतो एकंदरीत 4 बॉल नंतर दाफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. आता या षटकातील 2 बॉल शिल्लक असणारे कितपत धावा मजल मारेल या 2 बॉल मध्ये. पॉवर प्लेचा 4 बॉलवरती तरी पुरेपूर फायदा घेतला गेला असं म्हणण्यास हरकत नाही, कारण 10 धावा आल्यात. षटकार आला तर नक्कीच हे षटक महागडे ठरू शकतं. मात्र आता पाहायचं साहिल 2 बॉल कशा प्रकारे टाकेल. स्ट्राईकला मोहन बॅकफुटला जाऊन आता कट केलाय. गली आणि पॉइंटच्या रिजन मधून चेंडू निघाला. शॉट थर्डला बीट करत सर दन 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 करत सीमारेखा पार आलाय चौकार.
चौकाराला आपण पाहतो एकंदरीत या षटकातील तिसरा चौकार आहे. दाफलकार धावा झाल्या 14. थोडासा साहिल महागडा ठरतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पूर्ण विकी आणि मोहनने फायदा घेतलाय. शेवटचा बॉल आहे. मिस टाइम स्वतः साहिलने कॉल दिला. येस इट इज माइन आणि पकडला सुरेख झेल. आता संपला बॅट्समन मोहनचा खेळ. प्रत्युत्तर दिलं गेलं. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत. इथून डिक्सळ संघाच्या 1 गडी बाद 14. नेट नंबर 3 वरती आपण पाहतोय. 3 या क्रमांकावरती आता निलेशला मैदानामध्ये पाठवले. गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहतोय बदल केला गेलाय. दुसऱ्या षटकामध्ये आता बोलवलं गेलंय गोलंदाज हरेशला, कारण थोडासा महागडा ठरला गेला. पहिल्या षटकामध्ये साहिल 14 धावा त्याला खर्च केल्या. मात्र जी विकेट पाहिजे होती मोहनची त्यानं मिळवली. सेकंडला आता विकी असेल. पहिला बॉल हरेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पायावरती आरबाळलाय. अपील स्ट्रॉंग आहे. मात्र पिचिंग कदाचित आता पंचांनी पाहिले की काय आणि निर्णय आलाय तो मात्र नोट आउट. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल वेगानं फेकला होता. पायावरती आदळला होता. स्विचिटचा फटका. लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं या फटक्याला आणि तोच फटका खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल खेळलाय विकी. 14 आहेत. पुढचा बॉल बॅट शिकाडा आहे. चालला चेंडू पॉइंट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मात्र एक सिंगल धाव तिथून सहजरित्या घेतली जाईल. ओव्हर थ्रो झालाय. शॉट फाईट लागला क्षेत्ररक्षकाला. रनआउटचा चान्स आहे. पंचांकडे कटाक्ष टाकलाय. पंचांचा निर्णय आलाय. SCDZOUT फलंदाज रनआउटच्या स्वरूपात विकी इथून होईल बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नॅट नंबर 4 वरती 4था क्रमांकावरती आता मैदानामध्ये ओमकार गेला. पहिल्या षटकात 10 खऱ्या 14 बनल्या होता. नंतर आता मात्र 2 विकेट गेल्या कारण मोहन आणि विकी जी सलामीची जोडी होती ती डगआउटला परतली. स्ट्राईक हँडला ओमकार. लोवर फुल टॉस त्याला टॉस केलाय. सरळ आपण पाहतोय फ्लिक्सचा फटका आहे. स्वीप ज्याला म्हटलं जातं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. डीप स्क्वेअर लेग आल्यात धावा 4. ओमकारने आपण पाहतोय आल्या चौकार दाखवला. दाखवलं आता पोचलाय 18 वरती.
शॉर्ट पिच बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला, मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात हा बॉल खूपच ऑफस्टमच्या बाहेर आहे आणि एक अवांतर धाव येत असताना वाईटच्या स्वरूपात धावफलक आता पोहोचेल 20 या आकड्यावरती. वीस ही धावसंख्या. पुढचा बॉल हा देखील सोडून दिलाय आणि हा देखील बॉल लागोपाठचा खराब आहे हारेसला. जसा मात्र चौकाराला पायावरच्या बॉल वरती तसा मात्र आता दिशा भरकटलाय गोलंदाज हरेश आपण पाहतो आणि दिशा भरकटली की दशा व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. मात्र हरेशला कमबॅक करावं लागेल. धावफलकार 21 बनल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा पहिल्या षटकात देखील घेतला होता, या षटकात मध्ये घेतला जातोय 7-8. ऑन साइडला पुढे एकदा बिग केलं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला लागोपाठचा दुसरा चौकार ओमकारच्या बॅट मधून. चार बॉल नंतर आता धावसंख्या आपण पाहतो धावफलकार वाराच्या वेगानं चित्त्याच्या चपळाने 25 वरती पोहोचली. कट करण्याचा प्रयत्न, आता बॉल व्यवस्थित टाकला गेला टप्प्यावरती आणि फलंदाज इथून मात्र अपील केल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडं. फलंदाज बाद. 2 चौकाराचं उत्तर दिलं गेलंय आपण पाहतो आता हरेशच्या माध्यमातून आणि ओमकारला परतावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. लागलाय हादरा आपण पाहतोय मैदानामध्ये 25 या आकड्यावरती तिसरा. बॅट्समन नवीन मैदानामध्ये प्रसाद गेला. हरीशचा पुढचा बॉल शेवटचा आहे या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न होता पंचाकडे पाहिलं गेलंय आणि पंचांचे हात समांतर. धाव मिळेल अवांतर. धावफलक आता पोहोचेल 26 या आकड्यावरती. पुढे एकदा आपण पाहतो इथून वाईट बॉल टाकला गेलाय. खराब खराब गोलंदाजी होती. 2 चौकार जरूर आले मात्र दिशावरती नियंत्रण भटकला गोलंदाज आपण पाहतो इथून हरेश आणि अवांतर धावेत असताना धावफलक अजून पोहोचेल 27 वरती. लागोपाठचे 2 वाईट बॉल आलेत. याआधी देखील लागोपाठचे 2 बॉल आले होते वाईट. एकंदरीत 4 वाईट बॉल या षटकामध्ये फेकलेत गोलंदाज हरेशने. हा देखील बॉल खराब आहे. काय गोलंदाजी करतो मैदानामध्ये समजत नाहीये गोलंदाज हरेश. दडपण आहे की काय आता असंच म्हणावं लागतील. एकंदरीत एका ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 6 बॉल असतात मात्र या ओव्हर मध्ये एकंदरीत हरेशने टाकलेत एकट्याने 6 बॉल आणि जवळ 10 बॉल टाकलेत. त्यातले लिगल फक्त 5 बॉल असतात. धावफलकार धावा आपण पाहतो 28 झाल्यात. लोअर फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केलंय सरळ बॅट आपण पाहतोय. चाललाय चेंडू लॉंगनला. क्षेत्ररक्षक साहिल तिथे तैनात आहे. त्याने बॉल वरती एक सिंगल मिळेल आणि 2 षटकांनंतर आता आपण पाहतोय धावफलकावर धावा झाल्या डिक्सळ संघाच्या. 3 गडी बाद 29 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर.
चला खाड्याचा पाडा संघ, जास्त डिस्कशन करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ओव्हर नंतर लगेच फिल्डिंग सेट करा. आयोजकांचा वेळ वाचवा. साहिल आपण पाहतोय पुणे एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये त्याला बोलवलं गेलंय. सेकंड स्पेल असेल खऱ्या अर्थानं त्याचं या 5 ओव्हरच्या मॅच मधलं. थोडीशी आता फिल्डिंग सेट होईल कारण 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ उभे असतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक आपण पाहतोय इथून काव कॉर्नरला आणि एक सरळ आपण पाहतोय डीप मिड विकेटला. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली सोडलंय आणि स्क्वेअर लेग्स, डीप स्क्वेअर लेगचं देखील क्षेत्र खाली सोडलंय. पहिला बॉल साईचा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, आडवा बाटणं जमलं नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑनचा. एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल आणि धावफलक आता पोहोचेल 30 वरती. दोन्ही आधीच्या ओव्हरचा विचार केला तर दोन्ही गोलंदाज महागडे ठरले होते. मात्र साहिलने स्वतःवरती आता विश्वास दाखवला. त्यानं स्वतःला आता तिसऱ्या खऱ्या अर्थानं ओव्हर मध्ये स्वतःला एक संधी दिली आहे. त्याला कमबॅक करायचं आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल आले, धावफलकार धावा 30. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका व्यवस्थित बॅटवर नाहीये मात्र चाललाय सरळ. आपण पाहतोय गोळीच्या वेगाड्या एक्स्ट्रा कव्हरला अगदी गॅप मधून 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. धावफलक आता पोहोचले 34 वरती. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला विकेट गेल्यानंतरही डिक्सल संघ थांबला नाहीये. म्हटलं जाताना अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि तोच अटॅक केला गेला जातो. यावेळेस देखील उडवलाय सरळ. आपण पाहतोय लॉंगाला क्षेत्ररक्षक आले डीप मधून. या बॉलवरती एक सिंगल मिळणाऱ्या 35 बनल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. अजूनही आपण पाहतोय 3 बॉल बाकी आहेत. साहिले 3 बॉल कशा प्रकारे फेकेल, कमी धावा खर्च करेल की त्याच्या विरोधात धावा येतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रसाद आहे आणि हा बॉल इथून आपण पाहतोय डॉट आलाय. 35 जसा उल्लेख केला धावफलका धावा आहे धाव पुस्तकावरती. 4 बॉल आपण पाहतो इथून फेकले गेलेत. 5वा बॉल घेऊन सज्ज झालाय साहिल. पुन्हा एकदा तेच प्रत्यक्षिक पाहायला मिळतंय. बॅकफुट वरती वेट जरूर ट्रान्सफर केले जाते प्रसादच्या माध्यमातून. मात्र साहिलकडे गती आहे आणि त्या गतीने आता बीट केले. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 बॉल निर्धाव आलेत. शेवटचा बॉल असणार आहे. शेवट जर गोड केला तर नक्कीच चांगलं षटक म्हणता येईल. शेवटचा बॉल साहिलचा या षटकातील. हा बॉल इथून उचलून घेणारा होता. पंचानं सांगितलंय एससीडीज ओयूटी फलंदाज बाद. कदाचित स्टंपिंग आहे का रे आपलं हिट विकेट आहे. येस हिट विकेटच्या माध्यमातून इथून मात्र फलंदाज बाद होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलका धावा आपण पाहतोय 4 विकेट नंतर आहे डिक्सल संघाची ती एकंदरीत 35. सातत्याने आपण पाहतोय या दामोदच्या मैदानामध्ये आमचे खुरुमबाई नजे असतील, बबलूबाई नजे असतील, संदीपजी गायकवाड सर असतील, योगीजी डोले सर असतील यांच्या माध्यमातून अनेक असे टुर्नामेंट खऱ्या अर्थानं कर्जत, खालापूर, खोपोली या विभागातील क्रिकेट जर कोणी उंचवर नेलं असेल
तर आपण पाहतोय हे चार नक्कीच त्यामागे आमची सर्व मान्यवर आहेत. येस गोलंदाज आपण पाहतो आता चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाज जीवन स्ट्रायकिंगला बॅट्समन असणार निलेश, नॉन स्ट्रायकिंगला संदेश. आता ही जोडी मैदानामध्ये आहे. संकेत आहे माफी असावी. आता ही जोडी रिक्सर संघाची मैदानामध्ये दिसेल त्याचं कारण 4 विकेट गेल्यात. पहिला बॉल ऑफसाईड ऑफ स्टंप ठेवला गेला होता. पंचाकडे कटाक्ष टाकला आणि पंचांना देखील तो कटाक्ष उचलून धरा खऱ्या अर्थानं हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याच्या नादामध्ये खूपच बाहेर हाताळलाय. एक अवांतर धाव येईल. धावफलकाला आपण पाहतो आता धावफलक जाऊन पोहोचलाय. एकंदरीत आता 36 ऑन स्कोर बोर्ड. चौथ्या षटकाला सुरुवात झाली मात्र पहिला बॉल पाहायला गेलं तर वाईट टाकलाय. कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतील इथून मात्र निलेश. निलेश बाद झाला कारण पाहतो आपण स्क्वेअर कटचा फटका फसला गेला आणि डीप पॉइंटला खऱ्या अर्थानं झेल टिपला गेलाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता जवळजवळ 7व्या क्रमांकावर सतीश मैदानामध्ये गेलाय. धावा येतात मात्र सातत्यानं इंटरव्हल मध्ये पाहिलं तर मध्यांतरामध्ये विकेट देखील जातात. पहिल्या बॉल आपण पाहतो वाईड आहे नंतर पुढच्याच बॉलवरती विकेट घेतली. जीवनचा बॉल कट केलाय. फटका सुरेख घ्या चाललाय थर्डमॅनला बीट करत सरळ डीप थर्डमॅन मध्ये मिळतील धावा 4 चौकार. चौकार आलाय. धावफलकानं 4 न पुढे सरकले. पुढचा बॉल कट केलाय. शॉर्ट थर्ड मध्ये एक अप्रतिम झेल टिपला. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलं जीवनच्या माध्यमातून. त्यानं केला आणखीन एक ब्रेक थ्रू दिलाय आणि विकेट देखील संपादित केली. आता सतीशला देखील परतावं लागेल. धावफलका धावा आहेत त्या 40.
8व्या नंबरवरती आता शिवा मैदानामध्ये गेलाय. शिवाला आता तांडव करावं लागेल कारण धावा 40 वरती थांबल्यात. पहिलाच बॉल कट केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय चेंडूच्या माग, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि या बॉल वरती एक सिंगल येईल. दाफलकर धावा आता झाल्यात 41. पुढचा बॉल बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये काय अप्रतिम झेल बघलाय. एका हाताने पकडली ती मात्र कॅच आणि फलंदाज फेल झालाय. तो आपण पाहतो इथून शिवा माफी असावी. संकेत बाद झालाय कारण एक धाव आधीच्या चेंडूवरती आली होती. शिवानं स्ट्राईक रोटेट केली होती मात्र तो बाद झालाय. दाफलकर धावा 41 आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये संतोष गेला. आता जवळ जवळ क्रमांक आपण पाहतोय 9व्या क्रमांकावरती आलाय. पहिला बॉल लोअर फुल टॉस त्याला आपण पाहतोय. दिशा दिली, चाललाय चेंडू सरळ इथून वाईडिश लॉंग ऑनला. एक सिंगल मिळणार आहे या बॉलवरती आणि आपण पाहतोय पाहता पाहता 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय आणि 4 षटकानंतर एकंदरीत धावा आहेत डिक्सळ संघाच्या 42. गडी आपण पाहतो एकंदरीत बाद झाले आहेत ते मात्र 7. जर पहिल्या 4 ओव्हरचं आपण जर विश्लेषण पाहिलं एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होता. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. मात्र तिसऱ्या ओव्हर पासून चांगली कामगिरी केली आहे खाड्याच्या बडा संघाने. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि प्रिव्हियस ओव्हर मध्ये आपण पाहिलं एकंदरीत 7 धावा खर्च केल्यात. दाफलकर एकंदरीत 42 आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज सतीश तयार मात्र पंचानं सांगितलं येस इट इज नो बॉल आणि आता फ्रीडची नामी संधी असणाऱ्या स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतो इथून शिवाच्या समोर जो मैदानामध्ये खेळतो संतोष त्याच्याकडे आता नामी संधी या बॉलवरती पूर्णपणे तो तुटून पडू शकतो कारण रनआउटच्या स्वरूपातच नो बॉलवरती बॅट्समन आउट होतो. हा नियम आहे. स्लोवर बॉल फसवलं गेलंय. पडल्यानंतर चेंडू बाहेर वळवलाय. सतीश हिस्त कलाय सतीशची. बॉल पाहतो आपण वेगानं टाकतो, लेग कटर टाकतो, ऑफ कटर टाकतो. सातत्यानं सतीशच्या माध्यमातून आपण बरेच वर्ष बघत आलोय. पहिला बॉल जरूर नो टाकला मात्र दुसऱ्या बॉलवरती त्यानं स्लोवर बॉलनं कमबॅक केलंय. स्टील आपण पाहतोय दाफलकर आता धावा झाल्या 43. 43 ऑन स्कोर बोर्ड. शॉर्ट पिच बॉल हुक केला. फटका चांगला चाललाय सरळ इथून मिड विकेट बाउंड्री लाईन पार. धावा आल्या 7 षटकार. धावपलकर धावा आपण पाहतो 49.
पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, जमलं नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला. आला डॉट बॉल. षटकाराचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं गेलं डॉट बॉलने. आपण पाहतोय नो बॉल टाकला, नंतर डॉट बॉल टाकला, पुन्हा एकदा षटकार खाल्ला आणि डॉट बॉल टाकला. एकंदरीत 3 बॉल झाले. 10 फलकावर 49 आहेत. स्लॉगवरचं षटक सतीच जबाबदारी हा. स्लोवर बॉल पुढे एकदा फसवलं गेलंय. स्ट्राईक हवी आहे मात्र आता स्ट्राईक एंडला फलंदाज संतोष इथून मात्र बाद होईल आणि लागलाय धक्का क्रमांक 8 मैदानामध्ये 49 या धावसंख्येवरती. याच दरम्यान आपण पाहतोय 22 सरपंच दहिवली ग्रामपंचायत रोशनजी शिंगे साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. राजेंद्र भोईसरांची ही विनंती आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये 10 क्रमांकावरती आपण पाहतोय ऋषिकेश. बाईची एक धाव आली. ऑल साईडला टर्न केला, फटका फसलाय असं वाटलं होतं मात्र क्लिअर केलं. बाउंड्री लाईनला सरळ चेंडू गेला. आपण मात्र कॉर्नरच्या डोक्यावरून धावा आल्या 6 आणि इथून मात्र पहिल्या सत्राचा मैदानामध्ये खेळ संपन्न झालाय आणि धाव फलकावरती धावा बनल्यात. अब तक 56 आजच्या दिवसातील हा हायएस्ट स्कोर मैदानामध्ये बनल्यात. याआधी आपण पाहतोय सहज धावा चेस झाल्या होत्या मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता. मात्र आता करायच्या धावा 57 चेस. काय बिघडेल काय घडेल चांगल्यासाठी पुढे आम्ही जॉईन होऊ. मात्र आता होतो इनिंग ब्रेक पहिल्या इनिंगचा. दाफलकार बनवला 56 डिक्सर संघानं 8 विकेटच्या मोबदल्यात. अर्बन टीमचा कॅप्टन आणि अंतरट टीमचा कॅप्टन आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. फक्त दोन्ही संघाचे कॅप्टन
खेळाच्या आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला अर्थातच पूर्वार्ध संपला उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे 57चा टार्गेट आहे पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आलाय वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावलाय डीप मधून आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल आली आहे नागेश आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये नागेश यांचा विचार केला तर सातत्यानं नक्कीच वांगणी विभागामध्ये एक काळ त्यानं गाजवला आणि कुठेतरी आम्हाला सांगितलं होतं की आता क्रिकेट पासून दूर आहे मात्र क्रिकेटचं हे प्रेम माणसाला की कधी दूर करू शकत नाहीये परत त्यांना या मैदानामध्ये घेऊन आलाय पहिल्या बॉलवरती सिंगल आहे 57चा पाठलाग करायचा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही आणि इथून आपण पाहतो आला बॉल डॉट विकी आपण पाहतोय आलाय ज्या विकीनं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो एकंदरीत 4 बॉल मध्ये 6 धावा बनवल्या तर बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी केली नाही येस DRS बॅटिंग टीमचा व्हाईट साठी येस पंच हरीश कळे सरांचा इशारा आला की बॅटिंग टीमने DRS घेतला व्हाईट साठी येस इट इज फेअर डिलिव्हरी आपण पाहतो अगदी स्टंपच्या वरून हा बॉल गेला आणि आता बॅटिंग टीम कडे रिव्ह्यू नाहीये आपण रिव्ह्यू साठी अपील करू शकत नाहीये टेल्टमॅन आमच्या समोर जोडले गेले होते दोन्ही संघाचं त्यांनी पाहिलं कशा प्रकारे हा बॉल स्टंप वरून गेला अगदी आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय शॉर्ट पिच बॉल हुक केलाय दुरी घेतली लांबी देखील घेत चालला चेंडू अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आला सेकंड इनिंग मधला पहिला ब्लास्ट साहिलच्या बॅट मधून षटकार चला अर्बन संघ आपण ज्या बाजूला उभे आहेत थोडस दूर व्हा मित्रांनो तो व्हाईट कपडा यासाठी लावलाय की तिथे अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे थोडा व्हॉट अ शॉट एक्स्ट्रा कव्हरला उडवला क्षेत्ररक्षक आहे मात्र डाऊन द बॉल तो बघत बसलाय दर्शक सरळ चेंडू निघालाय मस्तक पे दस्तक धावा आलाच 6 ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे क्लासिक शॉट खेळला गेला अगदी एकदम कव्हर्सला इनफिल्डला वेधला होता क्षेत्ररक्षक होता तो फक्त बॉलला बघत राहिलाय चांगला फटका सजवला बॅक टू बॅक 2 षटकार दाफलकर धावा 13 आहे तोच फटका आता डीपेस्ट कव्हरला चालला चेंडू आणखी एक सरळ तिसरा आलाय लागोपाठचा साहिलच्या बॅट मधून षटकार 6 धावा
काय फटके घेतलेत खऱ्या अर्थानं. पहिला आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, तदनंतर डीपेस्ट्रा कव्हरला हे जे फटके सर्जवलेत ना साहिलने, ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे फटके होते. एकंदरीत धावफलकावर आता बनवला ते 19 या स्टार्टची गरज होती. हा बॉल हुक केलाय, चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार. धावा मिळणार आहे 6 षटकार लागोपाठचा आलाय हा 4था आणि धावफलक आता पोहोचला 1 षटकानंतर एकंदरीत 25 वरती. मोहन आलाय गोलंदाज ट्रॅक वरती. पहिलं षटक खूपच महागडं ठरलंय विकीच. पहिल्या 2 बॉल वरती फक्त 1 धाव, तदनंतर मारलेला साहिलने केलेला कडवा प्रहार, बाळले त्याने 4 बॉल मध्ये 4 षटकार. आणि आता मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रात्र असली तरी त्याची बॅट तळपते असं म्हणायला हरकत नाही. चला गोलंदाज मोहन आलाय. विकी आणि मोहनने ओपनिंग केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील तेच काही दिसतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू टाकलाय, पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर निघालाय नागेशनी, पंचाकडे कटाक्ष टाकलाय वाईट साठी. मात्र आता खाड्याच्या पाड्यात संघानं रिव्ह्यू गमावलाय आणि त्यांच्याकडे रिव्ह्यू नाही याची नोंद घ्यायची. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि या बॉलवरती एक सिंगल मिळेल. नागेश यांना माहिती आहे की साहिलच्या बॅटला व्यवस्थित बॉल लागतात, त्याचे बॅट मधून टायमिंग प्रॉपर असे फटके येत आहेत आणि त्याला सिंगल देण्याचं काम आता नागेश यांनी केलंय. दाफलकर आता धावा झाल्या 26. पुढचा बॉल आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न, पंचाकडे स्ट्रॉंग अपील आहे. मात्र पंचांचा कुठला निर्णय येणार नाहीये. पंचांवरती दबाव टाकण्याचा अजिबात प्रयत्न असफल होईल, कारण पंच नामांकितांचे पंच आहेत दोन्ही मैदानामध्ये. डॉट बॉल आलाय. साहिल देखील आपण पाहतोय या षटकामध्ये आता डॉट बॉल खेळलाय. 3 बॉल नंतर धावफलक आता पाहतोय धावफलकावरती आहे तो. मात्र 26 मात्र हा चेंडू मिस्टम डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल कोणाचा सोडलाय साहिलचा, ज्याने या मॅच मध्ये खाड्याच्या पाड्यात संघाला पूर्णपणे मॅच मध्ये आणून दिले. असा खेळाडूचा आता झेल सुटला गेल्यानंतर आता तो पुरेपूर फायदा घेईल की नाही हे बघावं लागेल, कारण झेल तर सुटलाय. आता इथून संधी आहे पुनश्च एकदा स्वतःची ही खेळी पुढे नेण्यासाठी साहिलकडे. आता कशा प्रकारे बॅटिंग केले, स्ट्रायकिंगला नागेश आलेत, एक सिंगल मिळाले. धावफलकावर धावा 27. 27 धावा आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न होता, जमला नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नक्कीच सध्याच्या घडीला डरपट टाकणार नाहीयेत खाड्याच्या पाड्यात संघावर, कारण 27 धावा आहेत. 25 आल्यानंतर आपण पाहतो पहिल्या षटकात, या षटकात फक्त 2 आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना.
बॉल होता ऑफला, मारायचा होता ऑनला, ऑन साइडला करायला तर मला आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आपण पाहतोय 13.50च्या सरासरीनं खाड्याचा पाडा या संघानं दाफलकर धावा जमवल्यात. बिनगडी बाद 27. ओमकार आलाय. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती दाफलकर 27 आहेत. येणाऱ्या 18 मध्ये करायच्या धावा 30. 18 बॉल 30ची गरज. स्ट्राईक खेळला साहिल, ज्याला मिळालं मागच्या ओव्हर मध्ये जीवनदान. तो आता घातक ठरेल का हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र पहिला बॉल 4थ्या ओव्हरचा फ्लिक केलाय, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. यावेळी चुकी नाहीये आणि फलंदाज आता साहिलला बाद व्हावं लागेल. मोठा आदरा दिलाय, मोठा बासला गळाला लावलाय. फलंदाज 27 वरती पहिला बाद, पहिला आदरा दिलाय खाड्याचा पाडा संघाला. केतन आपण पाहतोय नवीन बॅट्समन आलाय. 18 मध्ये 30 करायचे होतं. पहिल्या बॉलवरती विकेट आली. केतन स्ट्राईक खेळला असेल. ओमकारनं पहिला ब्रेक थ्रू दिलाय. पुढचा बॉल फक्त सॉफ्ट हँडला बॅकफुटला जाऊन आपण सॉफ्ट हँडनं पुश केलं. पुश रवर खुश रव, खुश रव ही प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. अजूनही 16 मध्ये करायच्यात 29. ओमकारचा पुढचा बॉल आता स्ट्राईकिंगला नागेश आहेत. लोअर फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल पकडलाय. झेल मात्र सुटला गेलाय. रनआउटचा चान्स आहे, तो देखील सुटला गेलाय. बॅकअप येत आहे. मात्र या बॉल वरती धावा मिळतील 2. असं वाटलं होतं की या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय की काय. मात्र शेवटच्या क्षणी कदाचित तळ हाताला लागून बॉल जमिनीला पडला आणि या बॉल वरती 2 धावा आल्यात. दाफलकर धावा 30. आता 27 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहे मैदानामध्ये 15 बॉल आणि 27 ची गरज. पंधरा बॉल 27 ची गरज. वेगवान बॉल आहे, वेगानं फेकलाय. आता मात्र कदाचित नागेश यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. हो, तेच मैदानामध्ये घडतंय कारण नागेश यांच्या बॅट मधून मोठे फटके येत नव्हते. स्ट्राईक हवी होती केतनला, त्यानं ती घेतली. मात्र मैदानामध्ये बॅट्समन कुठला जाईल. अमर एक लेफ्टी बॅट्समन, तो देखील घातक आहे. मात्र कदाचित आता त्याला मागं ठेवलंय की काय आणि हा प्रश्नचिन्ह खरं आहे कारण लेफ्टी बॅट्समन सातत्याने मैदानावरती घातक ठरतायत.
मात्र सध्याच्या घडीला अमर पाहतोय जर मैदानामध्ये विकेट जात तर त्यानं स्वतःला बॅकफुटवरती ढकललाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये प्रवीण. स्ट्राइक हँडला केतन. बॅट शिकडा मिस टाइम डाऊन द बॉल. एसटी रक्षकाने आणखीन एक चूक केली. टेनिस बॉल मध्ये आपण पाहतोय नक्कीच या चुका टाळल्या गेल्या पाहिजे. मात्र या चुका इथून होत आहे डिक्सळ संघाकडून सातत्याने. आपण पाहतोय साहिलचा झेल सोडला मात्र त्यानंतर त्यानं मोठे फटके खेळले गेले नाही. लगेच तो बाद झालाय. इथं मात्र केतनचा झेल सोडला गेला एसटी रक्षकाकडून. दाफलकर धावा आपण पाहतो एकंदरीत 31 अजूनही 26 ची गरज. ची गरज आहे. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानं मिसफिल्ड केली आहे आणि कदाचित आता चेंडू पाहावं लागेल नक्की घडलं काय. अडवला तर गेलाय. 3 धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट झाल्यात. मात्र पंचांनी घेतलाय DRS बाउंड्री चेक साठी. चला आमची संदीप गायकवाड सर जोडले जातील. चला संदीप सर DRS घेतलाय बाउंड्री चेक साठी. येस इथे मात्र एकदा वाचवली गेली. 3 धावा मिळतील. व्यवस्थितरित्या बॉल अडवला गेलाय. स्वतःला स्ट्रेच करत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवला डीप स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षकानं आणि या बॉलवरती 3 धावा मिळाल्यात. आता 13 मध्ये करायच्या धावा त्या 23. 13 बॉल आणि 23 समीकरण आहे. हे ओव्हर झालेली आहे 12 बॉल 23. कारण बाउंड्री चेक करत होतो त्यामुळे आम्ही ते तोपर्यंत रन रिले नव्हते आणि आता ते 3 रन ऍड झालेत. 12 बॉल करायच्या धावा 23. प्रति षटकामध्ये पाहायला गेलं तर इथून 11.50 ची सरासरी. बॉलर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज मोहन आले चौथ्या षटकामध्ये. 12 बॉल करायच्या 23. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. चाललाय चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर मधून आलाय आणि या बॉल वरती 2 धावा आहेत. थ्रो थोडासा वाईडीचे. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा पाहता पाहता झाल्यात पूर्ण. मिसफिल्ड झाली आहे. बॉल अडवला सुरेख होता. जिथे जास्तीत जास्त 2 धावा व्हायला पाहिजे होता तिथे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धावा बहाल केल्या गेली. 23 ची गरज असताना 3 आल्यात. 11 मध्ये आता करायच्या धावा 20. 11 बॉल 20. स्टेप आउट झालेत. पुढे शिकता बॅट शिकड आहे. चाललाय चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये. ते क्षेत्ररक्षण पाहतो अगदी खाली बसला आणि हा बॉल अडवला गेलाय. 10 मध्ये आता करायच्या धावा 19. हा बॉल मिस टाइम आहे. फटका फसला होता मात्र या बॉल वरती देखील एक सिंगल लावा लिया.
39 धावा धावफलकावरती झाल्यात. 9 बॉल अजूनही करायचे आहेत. धावा 18. नो बॉल 18ची गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल सोर दिरोपाला चौकार. पुढचा बॉल अजून एक प्रहार केलाय. सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरला आलाय चौकारानंतर केतनच्या बॅट मधून षटकार. आणि आता षटकार आल्यानंतर आपण पाहतोय धावफलकार धावा झाल्यात त्या 49 आणि इथून गरज आहे आता 8 धावसंख्येची. 7 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. या 2 मोठ्या फटकांनी खऱ्या अर्थानं हवाच काढली या मॅचची. कारण 18 पाहिजे होत्या 12 बॉल मध्ये. खऱ्या अर्थानं 23 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती तिहेरी आली. त्यानंतर आपण पाहतोय 2 सिंगल आणि षटकार चौकार आता मागच्या 2 बॉलवरती आलेत. 7 बॉल मध्ये करायच्या आता धावा 8. केतनची बॅट आता बोलायला लागली. पुढचा बॉल पुढे एकदा ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सेकंडचा कॉल मैदानामध्ये घडतं काय. थ्रो पुढे एकदा खराब आलाय आणि इथून एकच धाव मिळणार. समीकरण आता उरलं येणारे चेंडू 6 करायच्या धावा त्या मात्र 7. सहा बॉल करायच्या धावा 7 गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज आपण पाहतोय निलेशला बोलवलं गेलंय. सेकंड ओव्हर खऱ्या अर्थानं स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 6 मध्ये 7 रोखायचे आहेत आणि 6 मध्ये 7 करायचे आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय खाड्याचा पाड्या त्याला 7 करायचे आहेत आणि डिक्सनला रोखायचे. त्याचा पहिला बॉल ब्राईट स्ट्रोक या चेंडू बॅटचा संपर्क काढाय. पहिला बॉल तर आला डॉट. 5 मध्ये आता करायचे 7. डॉट बॉल जर आले आणखीन 2 तर मजा येईल या मॅच मध्ये. मात्र काय बिघडेल काय घडेल हे अद्याप आपण सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ सातत्याने आपण म्हटलं जातं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यात रंग कशा पद्धतीने बदलले जातील. पहिला डॉट आलाय. पुढचा आपण पाहतोय फक्त स्टेप आउट करून या बॉल वरती एक सिंगल घेतली. आता 4 मध्ये करायच्या धावा 6. स्ट्राईक एंडला आता बॅट्समन आपण पाहणार आहोत प्रवीण. चार बॉल 6 ची गरज. स्ट्राईक एंडला प्रवीण.
ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न पंचाकडे स्ट्रॉंग अपील पंचाचा बोर्ड आकाशाकडे एसडी जो युटी फलंदाज प्रवीण बाद आणि आता सामना येऊन टिपलाय 3 बॉल मध्ये करायच्या धावा 6 आणि आता आपण पाहतो खाण्याच्या पाडा संघाचा हुक पी एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये जात असताना अमर 3 बॉल करायच्या धावा 6 मैदानामध्ये आपण पाहतो मैदानामध्ये बॅट्समन आलाय अमर 3 बॉल 6 अमरने फटका चांगला सजवलाय फाईन लेग शॉटला आणि तिथे बॉल वरती मिळणार एक सिंगल धाव थोडासा थ्रो वाईडिश आलाय दुसरी धाव इथून कंप्लीट होईल हो झालीये आणि आता करायच्या 2 बॉल मध्ये धावा त्या 4 हा बॉल शॉर्ट पिच होता या बॉल वरती परवडी होती चौकार मारण्याची मात्र व्यवस्थित बॅटवर बॉल घेता आला नाहीये हरकत नाहीये 2 आलाय सामना रंगला शेवटच्या बॉल पर्यंत प्रत्येक सामना जातोय जसं संदीप गायकवाड सरांनी उल्लेख केला या ग्राउंड मध्ये सर्व मॅचेस एकदम रोमांचक होतात शेवटच्या बॉल पर्यंत जातात नील बायटिंग असेल अगदी अंगावरती शहारे येणारे सामने सातत्यानं या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धे होत्या तेव्हा तेव्हा होतात या क्रीडांगणाचं ते वैशिष्ट्य आहे 2 मध्ये करायच्या 4 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निलेश स्ट्रायकेटला अमर हा फटका पायावरती आदळला एक धाव तर कंप्लीट झाली आहे लेग बाईच्या स्वरूपात पंचाचा तो सिग्नल आलाय आणि आता 1 बॉल मध्ये करायच्या धावा त्या 3 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे एक सामना आपण पाहिला होता जिथे मात्र श्री स्वामी समर्थ वेणगाव आणि पायरमळा संघ खेळत होता 1 बॉल मध्ये 3 पाहिजे होते आणि 1 बॉल मध्ये 3 असताना चेंडू हवेमध्ये होता झेल सुटला गेला जो थ्रो नॉन स्ट्रायकर वरती यायचा होता तो तिथून आला नाही आणि सामना जिंकला तो मात्र आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ वेणगाव संघानं आणि तसाच काहीतरी सामना आजच्या रजनीमध्ये दुसऱ्यांदा घडेल की काय 1 बॉल 2 स्ट्राईक केला बॅट्समन केतन गोलंदाज निलेश तयार 1 बॉल 3 ऑन साइडला फटका फसला 3 धावा होतील का पाहावं लागतंय क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय 2 तर कंप्लीट झाला तिसराचा कॉल सायकलला थ्रो आलाय कीपरने केली चुकी असं वाटलं होतं मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज इथून होणारे बाद आणि आता एका धावेने जवळ जवळ सामना गमावलाय खाण्याच्या पाड्या संघानं आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो मात्र